अफोर्डेबल AI मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. या अभ्यासपूर्ण आणि सखोल चर्चेत स्वागत आहे. आजकाल आपण नेहमी पाहतो की लार्ज लँग्वेज मॉडेल्स किंवा ज्याला आपण LLMs म्हणतो, ती किती प्रगत झाली आहेत. हो, जनरेटिव्ह AI टूल्स आजकाल अगदी जादूगारासारखी वाटतात. अगदी बरोबर. आपण त्यांना एखादा अवघड प्रश्न विचारतो आणि ते अगदी तज्ज्ञासारखं अचूक उत्तर देतात. पण पण हे सगळं वरवरचं चित्र आहे. खरं तर पडद्यामागे खूप वेगळीच प्रक्रिया चालू असते. हो ना. तांत्रिक पातळीवर पाहिलं तर या मॉडेल्सना आपली मानवी भाषा मुळातच समजत नाही. त्यांना फक्त आकड्यांचा म्हणजेच नंबरचा खेळ समजतो. आणि म्हणूनच आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे NLP म्हणजेच नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमधील टेक्स्ट प्री प्रोसेसिंग पाईपलाईन, जो या संपूर्ण तंत्रज्ञानाचा खरा पाया आहे. बरोबर. आजची ही आपली सखोल चर्चा अफोर्डेबल AI या यूट्यूब चॅनलवरील एका विस्तृत व्हिडिओ ट्रान्स्क्रिप्टवर आधारित आहे, ज्यामध्ये माणसाची ही विस्कळीत भाषा AI मॉडेल्सना समजेल अशा स्ट्रक्चर्ड स्वरूपात कशी रूपांतरित केली जाते याचं खूप छान विश्लेषण केलंय. म्हणजे आजचं आपलं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की माणसाची गुंतागुंतीची आणि नियम नसलेली भाषा मशीनला समजण्यासाठी कशी क्लीन केली जाते या संपूर्ण प्रक्रियेचा उलगडा करणे. नक्कीच. जनरेटिव्ह AI आज आपल्याला कितीही भारी वाटत असलं तरी त्याचा मूळ पाया हा NLPचा आहे. मी नेहमी सांगेन की जेव्हा आपण मशीनला हजारो शब्दांचा डेटा देतो तेव्हा तो डेटा थेट प्रोसेस करण्याइतकी मशीनची क्षमता नसते. म्हणजे मशीनला शब्दांचा अर्थ थेट लागत नाही, बरोबर? अगदी बरोबर. त्यासाठी शब्दांचे अंकात म्हणजेच नंबर्स किंवा एम्बेडिंग्जमध्ये रूपांतर करावं लागतो. पण हे रूपांतर करण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची पायरी असते, ती म्हणजे कच्चा डेटा स्वच्छ करणे, ज्याला डेटा सायन्समध्ये टेक्स्ट क्लिनिंग म्हणतात. हो, कारण डेटा सायन्समध्ये एक अत्यंत प्रसिद्ध वाक्य आहे, गार्बेज इन गार्बेज आउट. जोपर्यंत तुमचा मूळ डेटा स्वच्छ आणि सुटसुटीत नाही तोपर्यंत तुमचे अल्गोरिदम्स कितीही प्रगत असले तरी त्यातून मिळणारे निष्कर्ष अचूक असू शकत नाहीत. म्हणजे ती केवळ एक तांत्रिक गरज नसून या संपूर्ण AIच्या जगाचा खरा कणा आहे. नक्कीच. चला तर मग या पूर्ण प्रक्रियेचा थोडा सविस्तर उलगडा करूया. जर आपण आपल्या रोजच्या संवादाकडे पाहिलं तर आपण तयार करत असलेला कच्चा डेटा, ज्याला आपण रॉ टेक्स्ट म्हणतो, तो किती भयानक गोंधळाचा असू शकतो. हो, व्हॉट्सॲप मेसेजेस किंवा ट्विटरवरील ट्विट्स बघा. अगदी. ई-कॉमर्स वेबसाईटवरील कस्टमर रिव्ह्यूज डोळ्यासमोर आणले तर तिथे स्पेलिंग मिस्टेक्स असतात, हॅशटॅग्स असतात, वेगवेगळ्या प्रकारची विरामचिन्हे असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठेही कॅपिटल तर कुठेही स्मॉल अक्षरांचा मनमानी वापर केलेला असतो. हो ना. कधीकधी लोक रागात असल्यावर पूर्ण वाक्य कॅप्स लॉक ऑन ठेवून लिहितात. तर एक मशीन लर्निंग इंजिनियर म्हणून जेव्हा या डेटाकडे पाहिलं जातं तेव्हा हा सगळा नॉईज कसा हाताळला जातो? हाच तर सर्वात मोठा तांत्रिक अडथळा आहे. AI मॉडेलला हा असा नॉईज असलेला डेटा थेट दिला तर मॉडेल पूर्णपणे कन्फ्यूज होतं. मशीनसाठी हा डेटा म्हणजे केवळ वेगवेगळ्या कॅरेक्टर्सची एक अर्थहीन मालिका असते. स्रोतामध्ये या गोंधळाचं एक अतिशय उत्तम उदाहरण दिलं आहे. हो, त्या 3 वाक्यांचा उल्लेख, ज्याला आपण तांत्रिक भाषेत कॉर्पस म्हणतो. बरोबर. पहिलं वाक्य आहे, आय लव्ह इटिंग ॲपल्स अँड मँगोज, ज्यामध्ये ॲपल्सचा A कॅपिटल आहे. दुसरं वाक्य आहे, शी लव्ज इटिंग मँगोज डेली. आणि तिसरं वाक्य पूर्ण कॅपिटलमध्ये आहे, ही लव्ज ॲपल्स नॉट मँगोज. आता मानवी मेंदू एका सेकंदात हे प्रोसेस करतो की ही तिन्ही वाक्य सफरचंद आणि आंबे खाण्याबद्दल आहेत. पण मशीनच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मशीनसाठी ॲपल्स, ज्याचा A कॅपिटल आहे, आणि ॲपल्स जे पूर्ण स्मॉलमध्ये आहे, हे 2 पूर्णपणे वेगळे शब्द आहेत. म्हणजे जर आपण हा डेटा असाच मॉडेलला दिला तर मॉडेल स्वतःच्या मेमरीमध्ये या दोन्ही शब्दांसाठी 2 वेगळ्या जागा राखून ठेवेल. अगदी बरोबर. म्हणजे व्होकॅब्युलरी किंवा शब्दसंग्रहाचा आकार विनाकारण दुप्पट होईल. आणि जेव्हा आपण लाखो किंवा करोडो वाक्यांवर हे मॉडेल ट्रेन करत असतो तेव्हा हा छोटासा वाटणारा फरक कॉम्प्युटेशनल कॉस्ट प्रचंड वाढवू शकतो. एक्झॅक्टली. इथे फक्त अर्थ सवरण्याचा प्रश्न नाहीये, तर इथे वेक्टर स्पेस आणि प्रोसेसिंग पॉवरचा प्रश्न आहे.
जर आपण हा अस्वच्छ डेटा वापरला तर आपला डायमेन्शनॅलिटी स्पेस आकारण वाढत जातो. आणि म्हणूनच मशीनला डेटा देण्यापूर्वी आपल्याला त्याला एका समान पातळीवर आणावं लागतं. इथूनच खऱ्या अर्थाने टेक्स्टला शुद्ध करण्याची पाईपलाईन सुरू होते. पण या सगळ्याचा तांत्रिक पातळीवर नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की सर्वात आधी संपूर्ण टेक्स्टला एकाच साच्यात बसवणं गरजेचं आहे. आणि आपली पहिली स्टेप म्हणजे संपूर्ण टेक्स्ट लोअर केसमध्ये म्हणजेच स्मॉल लेटर्समध्ये बदलणे. स्रोतामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे पायथन प्रोग्रामिंगमध्ये यासाठी text.lower नावाचं अतिशय साधं पण शक्तिशाली फंक्शन वापरलं जातं. हो, हे वापरलं की क्षणात तो संपूर्ण डेटा लहान लिपीत रूपांतरित होतो. पण मला इथे एक प्रश्न पडतो. जर आपण सगळंच लोअर केसमध्ये बदललं तर आपण काही महत्वाचा संदर्भ तर गमावत नाही ना? म्हणजे कसा? उदाहरणार्थ ॲपल हे एक तंत्रज्ञान कंपनी आहे आणि ॲपल हे एक फळ आहे. लोअर केस केल्यावर हा फरक तर पूर्णपणे नष्ट होईल. तुम्ही बरोबर एका एज केसवर बोट ठेवलत आणि हाच डेटा सायन्समधला ट्रेड ऑफ आहे. ट्रेड ऑफ? हो, जेव्हा आपण text.lower वापरतो तेव्हा आपण जाणीवपूर्वक हा निर्णय घेत असतो की काही विशिष्ट संदर्भ गमावले तरी चालतील, पण मला माझा डेटाबेस सुटसुटीत हवा आहे. म्हणजे तडजोड करायला लागते. अगदी. नेम्ड एंटिटी रेकग्निशन सारख्या काही प्रगत मॉडेल्समध्ये आपण केसिंग तसंच ठेवतो, जिथे नावे किंवा कंपन्या ओळखणं महत्वाचं असते. पण सामान्य टेक्स्ट क्लासिफिकेशनसाठी लोअर केसिंग हा एक अत्यंत गरजेचा मार्ग आहे. या एका साध्या कमांडमुळे आपला डेटाबेस लक्षणीयरित्या लहान होतो आणि मॉडेलला ट्रेनिंग देणं खूप सोपं जातं. हे खरंच विचार करण्यासारखं आहे. हो, आपण कार्यक्षमतेसाठी अचूकतेचा थोडासा बळी देतोय. बरं, लोअर केसिंग नंतर येते दुसरी पायरी, जी म्हणजे नको असलेली चिन्हे हटवणे, ज्याला पंक्च्युएशन अँड स्पेशल कॅरेक्टर्स रिमूव्हल म्हणतात. बरोबर. मग अशा उदाहरणात आपण पाहिलं की पहिल्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह होतं किंवा ट्विटर डेटामध्ये हॅशटॅग्स, मेन्शन्स किंवा स्वल्पविराम असतात. हे काढणं का इतकं महत्वाचं आहे? कारण भावनिकदृष्ट्या या चिन्हांचा माणसांसाठी अर्थ असू शकतो. जसे की उद्गारवाचक चिन्हातून उत्साह किंवा राग दिसतो, पण बऱ्याचशा पारंपरिक AI मॉडेलसाठी हा केवळ अतिरिक्त कचरा असतो. म्हणजे समजा मँगोज आणि मँगोज अशी 2 शब्द आले तर उद्गारवाचक चिन्हामुळे मॉडेल त्यांना 2 वेगवेगळे शब्द मानेल. त्यामुळे हा नॉईज काढून टाकणं अत्यंत गरजेचं असतं. आणि स्रोतामध्ये याचा अत्यंत सविस्तर तांत्रिक संदर्भ दिला आहे की हे कसं केलं जातं. यासाठी पायथनमध्ये रिजेक्स म्हणजेच रेग्युलर एक्सप्रेशन्स या लायब्ररीचा वापर केला जातो. हो, जी इम्पोर्ट आरी या कमांडने वापरता येते. बरोबर. रेग्युलर एक्सप्रेशन हे एक प्रकारचं अतिशय प्रगत पॅटर्न मॅचिंग टूल आहे. यामध्ये re.sub या फंक्शनचा वापर करून आपण मॉडेलला एक स्पष्ट आणि कडक सूचना देतो. ती सूचना म्हणजे जे अक्षर नाहीये किंवा जिथे स्पेस नाहीये ते सगळं उडवून टाक. अगदी तेच. म्हणजे ए ते झेड सोडून जे काही असेल, मग ते स्वल्पविराम असो, फुल स्टॉप असो किंवा कंसाची चिन्हे असोत, ते सगळे एका झटक्यात काढून टाकलं जातं. आणि या प्रक्रियेनंतर आपल्या हातात फक्त शुद्ध शब्दांची एक मालिका उरते. पण इथेही मला एक जाणवतं. समजा एखादं वाक्य उपहासात्मक आहे आणि त्यात एखाद्या शब्दाला कोटेशन मार्क्स दिले आहेत. आपण जर रिजेक्स वापरून ते कोटेशन मार्क्स उडवून टाकले तर त्या वाक्याचा उपहासात्मक टोन तर पूर्णपणे निघून जाईल. बरोबर आहे तुमचं म्हणणं. म्हणजे पुन्हा एकदा मशीनला समजण्यासाठी आपण मानवी भाषेतील भावना काढून तिला एकदम सपाट बनवत आहोत. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच टेक्स्ट प्री प्रोसेसिंग हे केवळ कोडिंग नाहीये, तर ती एक प्रकारची डिझाईन चॉईस आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या मॉडेलकडून काय अपेक्षित आहे यावर या सर्व गोष्टी ठरतात. हो, पण आता आपण पुढे जाऊया. आता आपला डेटा लोअर केसमध्ये आलाय आणि त्यातली नको ती चिन्हे गेली आहेत. पण इथेच थांबून चालत नाही. मशीनला हा संपूर्ण वाक्याचा ब्लॉक एकदम पचवता येत नाही. त्याला या वाक्याचे छोटे छोटे तुकडे करून द्यावे लागतात. बरोबर. खरं सांगायचं तर इथेच ही चर्चा खऱ्या अर्थाने रंजक बनते. संपूर्ण वाक्याची छोट्या छोट्या तुकड्यांत फोड करणे या प्रक्रियेलाच टोकनायझेशन असं म्हणतात, जी या पाईपलाईनमधील तिसरी पायरी आहे. आजकाल जनरेटिव्ह एआयच्या काळात हा शब्द आपण सतत ऐकतो. ChatGPTचे किती टोकन्स वापरले, या मॉडेलची टोकन लिमिट किती आहे. हे टोकन्स म्हणजे नेमकं काय असतं? यातील सर्वात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे टोकनायझेशन हा शब्द फक्त या बेसिक उदाहरणापुरता मर्यादित नाही,
जर आपण NLP, RNN, LSTM आणि अगदी आजच्या काळातील प्रगत ट्रान्सफॉर्मर मॉडेल्स पाहिले तर तिथे हा शब्द कळीचा मुद्दा आहे. हो, टोकनायझेशन म्हणजे वाक्यातील प्रत्येक शब्द किंवा काही प्रगत मॉडेल्समध्ये तर नुसती अक्षरे किंवा शब्दांचे छोटे भाग वेगळे करणे. हे असं आहे की एखादी इमारत बांधण्यापूर्वी आपण वेगवेगळ्या विटा मोकळ्या करून मोजून ठेवतो, जेणेकरून नंतर त्यांची योग्य रचना करता येईल. अगदी चपखल उदाहरण दिलंत. आणि यासाठी तांत्रिक पातळीवर NLTK म्हणजेच नॅचरल लँग्वेज टूलकिट या लायब्ररीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. स्रोतातील माहितीनुसार या लायब्ररीमधील वर्ड टोकनाइज या फंक्शनचा वापर करून हे काम अतिशय सोप्या पद्धतीने करता येतं. उदाहरणार्थ, जर आपलं वाक्य असेल आय लव्ह ॲपल्स, तर या फंक्शनमधून गेल्यानंतर त्याचे 3 स्वतंत्र टोकन्स तयार होतात: आय, लव्ह आणि ॲपल्स. पण मला नेहमी वाटायचं की आपण फक्त स्पेसच्या आधारे शब्द वेगळे करू शकतो, पायथनमधील स्प्लिट फंक्शनसारखं साधं फंक्शन वापरून. मग यासाठी NLTK सारख्या वेगळ्या लायब्ररीची काय गरज? हा खूप चांगला तांत्रिक मुद्दा आहे. स्प्लिट फंक्शन फक्त स्पेस बघून शब्द वेगळे करतं. पण इंग्रजी भाषेत अनेकदा डोंट किंवा वील असे शब्द येतात. बरोबर. जर तुम्ही फक्त स्पेस वापरून फोड केली तर डोंट हा एकच शब्द राहील. पण NLTK मधील टोकनायझर इतका हुशार असतो की तो भाषेचे नियम जाणतो. तो डोंटचे डू आणि एंट असे 2 वेगवेगळे अर्थपूर्ण टोकन्स तयार करतो. अच्छा, म्हणजे ही पद्धत केवळ स्पेसवरून फोड करण्यापेक्षा खूप प्रगत आणि विश्वासार्ह मानली जाते? टोकन्स तयार झाले की ते थेट नंबर्समध्ये मॅप करायला सोपे जातात. अगदी बरोबर. आता टोकन्स तयार झाल्यानंतर आपण या पाईपलाईनच्या चौथ्या पायरीकडे वळतो, जी मला व्यक्तिशः खूप इंटरेस्टिंग वाटते. ती पायरी म्हणजे स्टॉप वर्ड्स काढून टाकणे. होय. आता आपण यापूर्वीच नॉईज कमी करण्याबद्दल बोललो आहोत, पण स्टॉप वर्ड्स काढणं हा डेटाचा आकार अजून कमी करण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. कारण हे स्टॉपवर्ड्स म्हणजे असे शब्द जे वाक्यात खूप वेळा येतात, पण स्वतःचा असा मोठा किंवा वेगळा अर्थ वाक्यात आणत नाहीत. जसं इंग्रजीमधील एज, अ, द, आय, अँड, इन हे शब्द या प्रकारात मोडतात. आणि जर तुम्ही कोणत्याही मोठ्या डेटा सेटचं विश्लेषण केलं तर तुम्हाला दिसेल की संपूर्ण डेटापैकी जवळजवळ 30 ते 40% जागा फक्त या स्टॉपवर्ड्सने व्यापलेली असते. बापरे. हो, NLTK लायब्ररीमध्ये या शब्दांची एक पूर्ण डिक्शनरी आधीच असते. आपण फक्त एक लूप लावून आपल्या टोकन्सपैकी जे शब्द या डिक्शनरीत आहेत ते सरळ गाळून टाकतो. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे डेटाचा आकार ड्रास्टिकली कमी होतो, मेमरी वाचते आणि पर्यायाने मॉडेलचा वेग वाढतो. पण इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? जर आपण आधुनिक क्लाउड कॉम्प्युटिंगच्या काळात आहोत, जिथे कॉम्प्यूट पॉवर आणि मेमरी खूप स्वस्त झाली आहे, तर मग आपण हे शब्द का गाळत आहोत? हे शब्द नेहमीच गाळले पाहिजेत का? तुम्ही बरोबर त्या इशाऱ्यापर्यंत पोहोचलात, जो स्रोतामध्ये अतिशय स्पष्टपणे दिला आहे. कारण जर आधुनिक मॉडेल्स संदर्भावर चालतात, तर हे स्टॉपवर्ड्स काढणं हानिकारक ठरू शकत नाही का? हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे स्टॉपवर्ड्स नेहमीच म्हणजे ब्लाइंडली गाळले पाहिजेत का? तर याचं स्पष्ट उत्तर आहे नाही. म्हणजे सगळ्याच ठिकाणी ही पद्धत वापरून चालणार नाही. हो. जेव्हा आपण जुने TF-IDF किंवा नेव्ह बेस सारखे साधे अल्गोरिदम्स वापरत होतो, जिथे फक्त शब्दांची फ्रिक्वेन्सी मोजली जायची, तिथे स्टॉप वर्ड्स काढणं आवश्यक होतं. पण जेव्हा आपण सेंटिमेंट ॲनालिसिस किंवा प्रश्न उत्तरांचे मॉडेल बनवतो, तेव्हा वाक्याचा संदर्भ खूप महत्त्वाचा असतो. श्रोत्यामध्ये याचे एक भन्नाट उदाहरण दिलं आहे. समजा एखाद्या ग्राहकाने हॉटेलबद्दल रिव्ह्यू दिला आहे, द फूड इज नॉट गुड. बरोबर. आता यातून जर आपण स्टॉप वर्ड्स उडवून टाकले, तर द, इज आणि सगळ्यात महत्त्वाचं नॉट हा शब्द उडून जाईल आणि मशीनकडे कोणते टोकन्स उरतील? फक्त फूड आणि गुड. एक्झॅक्टली. यामुळे त्या वाक्याचा पूर्ण अर्थच 180 अंशात बदलून जाईल. एका अत्यंत नकारात्मक रिव्ह्यूचं रूपांतर अचानक एका सकारात्मक रिव्ह्यूमध्ये होईल. आणि तुमचा संपूर्ण अल्गोरिदम फेल जाईल. त्यामुळे आजकालच्या प्रगत ट्रान्सफॉर्मर मॉडेल्समध्ये अटेन्शन मेकॅनिझम असल्यामुळे ते अनेकदा स्टॉपवर्ड्स मुद्दाम ठेवून देतात. पण जर तुम्ही एखादा हलका आणि जलद स्पॅम फिल्टर बनवत असाल, तर तिथे मात्र हे स्टॉपवर्ड्स काढलेच पाहिजेत. थोडक्यात सांगायचं तर तुमच्या प्रोजेक्टची गरज काय आहे यावर तुम्ही हे ठरवता. हे खरोखरच डोमेन नॉलेजचं महत्त्व अधोरेखित करतं. फक्त कोड रन करून चालत नाही, तर आपण डेटासोबत काय करत आहोत याची जाणीव असणं गरजेचं आहे. अगदी.
आता आपण या प्रक्रियेच्या 5व्या आणि कदाचित सर्वात तांत्रिक पायरीकडे येतो. आपण मगाशी पाहिलं होतं की एकाच शब्दाचे वेगवेगळे व्याकरणिक प्रकार असू शकतात. जसं की लव्ह, लव्ज, लव्ड आणि लव्हिंग. आता हे सगळे शब्द एकाच मूळ कल्पनेशी जोडलेले आहेत. मशीनला हे कसं समजणार? मशीनला हे समजवण्यासाठी आपल्याला या सर्व शब्दांना त्यांच्या मूळ रूपात आणावं लागतं, ज्याला बेस किंवा रूट फॉर्म म्हणतात. जर आपण तसं नाही केलं तर लव्ह आणि लव्हिंग हे दोन पूर्णपणे वेगळे शब्द म्हणून ट्रॅक केले जातील. आणि पुन्हा एकदा वेक्टर स्पेस वाढेल. या शब्दांना मूळ रूपात आणण्यासाठी डेटा सायन्समध्ये प्रामुख्यानं 2 पद्धती वापरल्या जातात, स्टेमिंग आणि लेमिटायझेशन. या दोन पद्धतींमधील फरक आणि त्यांची काम करण्याची पद्धत समजून घेणं हा या NLP पाईपलाईनचा सर्वात गाभा आहे. हो. सगळ्यात आधी आपण स्टेमिंगबद्दल बोलूया. स्रोतामध्ये सांगितल्याप्रमाणे NLTK मधील पोर्टर स्टेमर वापरून हे केलं जातं. स्टेमिंग म्हणजे एक प्रकारचा हार्ड कोडेड रूल इंजिन असल्यासारखं काम करतं. फक्त शब्दांच्या शेवटचे अक्षर किंवा अक्षरांचा गट एका विशिष्ट नियमानुसार कापून टाकते. बरोबर. ही एक प्रकारची कट पेस्ट किंवा चॉपिंग पद्धत आहे. स्रोतामध्ये दिलेली उदाहरणे पाहिली की ह्याचा कच्चा दुवा लगेच लक्षात येतो. जसं की स्टेमिंगमुळे रनिंग या शब्दाचे शेवटचे ING कापून त्याचे रन होते. इथपर्यंत सगळं ठीक वाटतं. पण जेव्हा स्टडीज हा शब्द येतो तेव्हा स्टेमिंग त्याचे शेवटचे ES कापून स्टुडी असे विचित्र रूप करते. STUDI? हो. किंवा लव्हिंग मधून ING काढताना ते फक्त लव्ह असा अर्थहीन शब्द तयार करते. LOV. म्हणजे स्टेमिंगला भाषेच्या व्याकरणाशी काही देणं घेणं नाही. त्याला फक्त दिलेले नियम पाळायचे असतात. हा तर खूपच मोठा तोटा वाटतो. होला, आपण एवढी अचूकता शोधतोय आणि इथे आपण शब्दांचे अक्षरशः तुकडे करून त्यांना अर्थहीन बनवत आहोत. मग तरीही लोक याचा वापर का करतात? जेव्हा एखाद्या एंटरप्राइज लेव्हलच्या प्रोजेक्टवर अब्जावधी ट्वीट्स किंवा लॉग्स रिअल टाईममध्ये प्रोसेस करायचे असतात, तेव्हा अचूकतेपेक्षा पॅटर्न रेकग्निशनची जास्त गरज असते. अगदी बरोबर. लव्ह हा शब्द डिक्शनरीत नसला तरी मॉडेलला हे समजतं की लव्हिंग आणि लव्ड या दोन्ही शब्दांमधून लव्ह हाच समान पॅटर्न मिळतोय. म्हणजे क्लासिफिकेशनसाठी हे पुरेसं ठरतं. पण हो, जिथे अचूकता हाच परवलीचा शब्द असतो तिथे ही पद्धत चालत नाही. तिथे दुसरी पद्धत मदतीला येते. आणि ती दुसरी पद्धत म्हणजे लेमिटायझेशन. ही पद्धत स्टेमिंगपेक्षा थोडी संथ असली तरी ती अत्यंत अचूक आणि हुशार आहे. यासाठी पायथॉनमध्ये वर्डनेट लिमिटायझर वापरला जातो. लेमिटायझेशन ही नुसती अक्षरे कापणारी पद्धत नाहीये, ती एक भाषाशास्त्रीय पद्धत आहे. ज्यामध्ये एक प्रचंड मोठी अंगभूत डिक्शनरी असते, ज्याला वर्डनेट म्हणतात. हो. जेव्हा आपण याला एखादा शब्द देतो तेव्हा तो शब्द डिक्शनरीमध्ये शोधला जातो, त्याचा व्याकरणिक संदर्भ पाहिला जातो आणि मग त्याचं खरं मूळ रूप शोधून काढलं जातं. स्रोतातील उदाहरणे यासाठी अगदी चपखल आहेत. लिमिटायझेशनमुळे स्टडीजचे अचूक स्टडी असे मूळ रूप मिळते. पण यातील सर्वात आश्चर्याची आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत गोष्ट कोणती माहितीये? कोणती? जेव्हा बेटर हा शब्द येतो तेव्हा लिमिटायझर त्याला गुड या मूळ रूपात बदलतो. वाह, स्टेमिंगने हे स्वप्नातही केले नसतं. म्हणजे लिमिटायझर शब्दाला क्रियापद किंवा नामाच्या स्वरूपात ओळखून त्याला त्याप्रमाणे ट्रीट करतो. आणि म्हणूनच जेव्हा आपण आदर्श परिस्थितीचा विचार करतो, जसं की मेडिकल किंवा लीगल डेटाबेसमध्ये माहिती शोधणे किंवा चॅटबॉट्स तयार करणे, तिथे अचूक शब्दांचा अर्थ समजणं अत्यंत महत्वाचं असतं. हो, तिथे वेळ थोडा जास्त लागला किंवा कॉम्प्युटेशन कॉस्ट थोडी वाढली तरी चालते, पण लिमिटायझेशनच वापरले पाहिजे असा तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला असतो. जर आपण या संपूर्ण प्रवासाचा सारांश काढायचा ठरवला तर आपण एक अतिशय रंजक प्रक्रियेतून गेलो आहोत. एका मेसी, विस्कळीत आणि नॉईज असलेल्या रॉ टेक्स्टपासून आपण सुरुवात केली. त्यानंतर त्याला लोअर केस करून एका पातळीवर आणले. रेजेक्स वापरून त्यातील नको असलेली विरामचिन्हे उडवली. NLTK वापरून संपूर्ण वाक्याचे सुटसुटीत टोकन्स बनवले. मत प्रक्रियेचा वेग वाढवण्यासाठी नको असलेले स्टॉप वर्ड्स अत्यंत काळजीपूर्वक गाळले. आणि शेवटी लिमिटायझेशनद्वारे सर्व शब्दांना त्यांच्या अचूक मूळ रूपात आणले. ही 5 टप्प्यांची क्लीन नॉर्मलाइज्ड पाईपलाईन आता पूर्णपणे तयार झाली आहे. आता हा डेटा मशीनला समजण्यासाठी नंबर्समध्ये म्हणजेच वर्ड एम्बेडिंग्समध्ये रूपांतरित करण्यासाठी सज्ज आहे. खरंच. जर आपण याला एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं
तर आज आपण आपल्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर AIशी जे इतक्या सहजतेने संवाद साधतो, त्यामागे या प्रत्येक छोट्या पण महत्त्वपूर्ण पायरीचे किती मोठे योगदान आहे हे यावरून स्पष्ट होते. तर स्क्रीनवर एक गुळगुळीत उत्तर दिसतं, पण त्यामागे स्ट्रिंग ते टोकन आणि टोकन ते मॅट्रिक्स असा जो प्रवास आहे तो खऱ्या अर्थाने आजच्या जनरेटिव्ह AIचा अदृश्य पण भक्कम पाया आहे. या प्रक्रियेमुळेच मशीनला आपल्या विस्कळीत भाषेतील नेमका अर्थ शोधून काढता येतो. पण जाता जाता एक अत्यंत विचार करायला लावणारी गोष्ट समोर येते. ती कोणती? या संपूर्ण प्रक्रियेतून आपण पाहिलं की मशीनला आपली भाषा समजवण्यासाठी आपण अत्यंत पद्धतशीरपणे उद्गारवाचक चिन्हे, विशिष्ट व्याकरण आणि शब्दांची भावनिक रूपे गाळून टाकतो. आपण भाषेला एका गणितीय सूत्रात बसवण्यासाठी क्लीन करत आहोत. बरोबर. पण मानवी संवादात एका साध्या स्वल्पविरामामुळे किंवा एका उद्गारवाचक चिन्हामुळे वाक्याचा पूर्ण मूळ आणि संदर्भ बदलू शकतो. नक्कीच. त्यामुळे हा सगळा नॉईज काढून टाकताना आपण नकळतपणे मानवी भाषेतील मूळ भावना आणि उत्स्फूर्तता तर हिरावून घेत नाही ना. मशीनला शेवटी जे काही समजते ती खरंच आपली सजीव मानवी भाषा आहे की केवळ गणिताच्या सोयीसाठी तयार केलेली एक निर्जंतुक केलेली तांत्रिक माहिती? हा खरंच एक खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे. हो ना, यावर नक्की विचार व्हायला हवा. या अत्यंत माहितीपूर्ण आणि सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच एका नवीन आणि रंजक विषयावर पुन्हा